एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. एका नळाने 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. जर पहिला नळ 3 तास चालला, मग परत पहिला नळ 3 तास चालवला, तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल. या ठिकाणी पाहूया. पहिला नळ पहिला नळ एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते, म्हणजे एक टाकी एक टाकी किती टाकी? एक टाकी. आपण या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी टाकी आणि तास घेऊन घ्या. टाकी आणि तास सोपं जाईल समजायला. टाकी किती आहे? एक टाकी पूर्ण भरण्यासाठी, पूर्ण रिकामी टाकी भरण्यासाठी 12 तास लागतात. पहिल्या नळाला लक्ष द्या, पहिल्या नळाला 12 तास लागतात. बरोबर आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, दुसऱ्या नळाचं लगेच घ्यायचं नाही. परत इथं पुढे पहिला नळ 3 तास चालवला. पहिला नळ किती तास चालवला पहा? 3 तास चालवला. आणि इथं पहिला नळ 12 तासाचं दिलं आपण. आणि पहिला नळ परत काय केला? 3 तास चालवला. तास किती? 3. तर टाकी किती भरेल? 12 तासात एक टाकी भरते. तर पहिल्या वेळी 3 तास चालवला, 3 तासात किती भरेल? सहज सोपं आहे. 3 गुणिले 1 भागिले 12 म्हणजेच 12 हे 312 भाग होऊन भरेल. लक्षात घ्या, 312 भाग होऊन भरेल. 312 भाग होऊन नाही टाकी 312 भाग टाकी भरेल. तीनशे 12 भाग टाकी भरेल. किती तासात? 3 तासात. आता त्यांनी विचारलेलं काय? शिल्लक टाकी. मग आता भरलेली किती? शिल्लक किती? 12/12 म्हणजे पूर्ण भरली. 312 म्हणजे ही 12 भागापैकी 3 भाग भरले, म्हणजे 9 भाग शिल्लक राहिले. 9 भाग शिल्लक राहिले. तर परत काढण्यासाठी जर काढायचं असेल तरी त्या वेगळ्या पद्धतीने करता येते आपल्याला, पण डायरेक्ट जरी केलं तरी काय अडचण नाही. 912 भाग शिल्लक राहिला. किती भाग शिल्लक राहिला? 912. 312 भरला, 1212 कमी 912 राहिला. अजून वेगळ्या पद्धतीने करायचं असेल, एकच हाऊ द्यायचोच. किती भरलाय? 312 भाग. आता शिल्लक किती आहे? 12 1 12, 12 3 3 गेले 9. 912. 912 टाकीचा भाग शिल्लक राहिला. लक्षात घ्या, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 912 भाग रिकामा राहिला. नऊशे 12 भाग रिकामा राहिला पहिल्या टाकीचा. पहिल्या नळाचा. आता दुसरा नळ. दुसऱ्या नळाचा टाकी एकच आहे, तीच आहे. ती पूर्ण भरण्यासाठी दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. ती टाकी दुसऱ्या नळाने किती तासात भरते? 8. पहिल्या नळाने किती भरायची? 12 तासात भरायची. मग पहा, तेच स्टेप करायचं. टाकी आणि तास
टाकी आहे, तीच टाकी आहे, टाकी तीच आहे. किती तासात भरते दुसऱ्या नळानं? 8 तासात. बरोबर, प्रेशर जास्त असेल. तर शिल्लक भाग भरण्यासाठी, शिल्लक टाकी भरण्यासाठी शिल्लक भाग किती आहे? 9/12. 9/12 हा भाग भर, अरे हा टाकीचा हा भाग भरण्यासाठी किती तास लागतील? किती तास लागतील ते बघणार आहे. सरळ एकचा काय विषय घ्यायचा नाही. 9/12 गुणिले 8, 4 2 8, 4 2 12, 3 1 3, 3 3 9, 3 2 6 तास. 6 तास म्हणजेच शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला 6 तास लागतील. शिल्लक टाकी म्हणजे 9/12 भाग भरण्यासाठी. शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती? 6 तास.